नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. साताऱ्यात जीवरक्षक इंजेक्शनचा अवैध साठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने शहरात मोठी कारवाई केली आहे. मानवी आरोग्यास गंभीर इजा पोहोचू शकणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेट या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडला असून त्याच्याकडून 1,54,080 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या पथकाने शाहू चौक ते 4 भिंती दरम्यान सापळा लावला होता. यावेळी संशयित आरोपी शिवराज पंकज कंसे राहणार शाहूनगर गोडोली या आपल्या MH11 CX 6070 या क्रमांकाच्या यामाहा मोटरसायकलवरून येत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे टर्मिवा ब्रँडच्या 13 इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या. या इंजेक्शनच्या खरेदीचे बिल, डॉक्टरांची चिठ्ठी किंवा विक्रीचा कोणताही अधिकृत परवाना त्याच्याकडे नव्हता. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली. हे इंजेक्शन तो बॉडी बिल्डिंगसाठी प्रति बाटली 2,000 रुपये या दराने बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या कारवाईत इंजेक्शनच्या बाटल्यांसह 1,00,000 रुपयांची मोटरसायकल आणि 50,000 रुपयांचा आयफोन असा एकूण 1.54 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.